आणि आता एक वेगळी बातमी। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हरिनाम सप्ताह सुरू झाला। या सप्ताहाची महत्त्वाची खास बाब म्हणजे सप्ताहाचं 178वा वर्ष आहे। काही वर्षांपूर्वी या सप्ताहाची गिनीज बुकातही नोंद झाली होती। काय आहेत या सप्ताहाची वैशिष्ट्य पाहूया। 178 वर्षांची परंपरा असलेला छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर मधल्या शनिदेव गावातला हा अखंडपणे सुरू असलेला हरिनाम सप्ताह। खास बाब म्हणजे 8 वर्षांपूर्वी या सप्ताहाची गिनीज बुकातही नोंद झाली होती। हाती भगवी पताका, मुखी हरिनाम आणि भजन कीर्तनाचा हा सगळा उत्सव तब्बल 250 एकरात होत असलेल्या या सप्ताहात तब्बल 168 तास अखंडपणे हरिनाम जप आणि भजन होणार आहे। यासाठी संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकसह राज्यभरातील लाखो भाविक इथे दाखल झाले आहेत। किती वर्षापासून सप्त्याला येताय तुम्ही गंगागिरी महाराज? माझा पार 21 सप्ते झाले। हा 21 सप्त्यापासून सप्त्याला येतो मी। काय या सप्त्यामध्ये नेमकं एवढे लाखो लोक येतात? म्हणजे लय लोक येतो सप्त्यामध्ये एवढी गर्दी का होती? अशा लोकांना भावना आहे, लोकांची भावना आहे आणि त्या भावनामुळे लोक येतोय सप्त्याला, लांबून लांबून लोक येतो। सप्त्याचं नियोजन आम्ही 3 महिन्यापासून गेल्या 3 महिन्यापासून करीत आहे। 7 गावं आज 4था दिवस आहे सप्त्याचा। या ठिकाणी अशी भाविकांची गर्दी झाली का महापूर आल्यासारखं झालं पूर्ण। किती वर्षापासून तुम्ही सप्त्याला येता? आता 20-22 वर्ष झाली सप्त्याला। काय सप्त्यात नेमकं काय एवढे लोक येतात, लाखो लोक येतात? काय म्हणजे मग त्या परमेश्वराचं आकर्षणच असतं तसं सप्त्याचं त्याचं आकर्षण होतंय, माणसाला ऊर्जा उत्पन्न तयार होती। इथे आलेल्या भाविकांची जेवणाची सोय पहा। हा टँकर पाण्याचा नाहीये, तर यातून आमटी वाढली जाते। सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत हजारो क्विंटलचा प्रसाद, पुरणपोळी, खीर याचा आस्वाद लाखो भाविक घेतायत। या सप्ताहाच्या माध्यमातून आणि खूप मोठा प्रचार आणि प्रसार त्या काळापासून गंगागिरी महाराजांनी केलेले आहेत की त्याही वेळेला लाखो समाज या ठिकाणी येत होता आणि परंपरा 250 वर्षाच्या पुढे गेलेली आहेत। म्हणजे आता 20 शताब्दीच्या जवळ आपण चाललेलो आहोत। तर पिढ्यानी पिढ्या 4 पिढ्यांपासून लोक या परंपरेशी जोडलेले आहेत। साधारण 1847 साली दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांची उपासमार होऊ नये आणि व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा यासाठी योगीराज श्री गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाची सुरुवात केली होती। तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे। 2017 साली तर 8 मिनिटात 10 लाख भाविकांना बुंदीचे लाडू वाटप करण्यात आलं आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती। 250 एकर जागेत हरिनाम सप्ताहाचं आयोजन 8 तासांच्या 3 प्रहरात 168 तास अखंड हरिनाम जप आणि भजन, दररोज सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 2 ते 4 कीर्तनाचा कार्यक्रम। 300 चौरस मीटर जागेवर दररोजच्या महाप्रसादासाठी भव्य प्रसादालय, उपस्थित भाविकांना पुरणपोळ्या आणि मांड्यांचा प्रसाद, एकादशीच्या दिवशी साबुदाणा खिचडी, भगर आणि फराळ वाटप, स्वयंपाकगृहात सकाळी 7 पासून प्रसाद बनवण्यास सुरुवात, 250 लोक आणि आधुनिक यंत्रांची मदत, 3 जिल्ह्यातील 800 गावांमधून भाकऱ्यांचं नियोजन। या अखंड हरिनाम सप्ताहासाठी जवळपास 6 लाखांचा जनसमुदाय हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे। त्यानुसार आयोजकांनीही ही भव्य तयारी केली आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।